मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही पाहत आहात माझा आणि तुमचा चॅनल ट्रॅव्हल विथ राजगुरू। तर आज आपण व्हिएतनाममध्ये आहे, पहिला दिवस आहे व्हिएतनाममध्ये आणि आज आपण बाना हिलला चाललो आहे। तर सकाळचे 8:30 वाजलेत। क्रॅब आता आलेली आहे, क्रॅबवरती मी आता बसलो आहे आणि बाना हिलला निघालेलो आहे। जायला खूप मस्त रम्य आणि असं लोकेशन आहे। जाताना पूर्ण ग्रीनरी आणि हिल स्टेशन आणि डोंगरदरी सगळं भरपूर असं काय बघायला मिळणार आहे तुम्हाला। हा आता दानांगचा रोड आहे। इथं दानांगला जाताना ड्रॅगन ब्रिज लागतो। जाताना ह्याचा शो दर सॅटर्डेला वेडनेसडेला तिथं होतो, रात्रीचा शो आहे। त्याचा व्हिडिओ पण मी बनवणार आहे। हे आम्ही ज्या रस्त्याने चाललो तेव्हा त्याच ब्रिजवरनं जावं लागतं। हे आहे दानांग रोड। दानांग रोडवरनं तुम्ही बाना हिलला चालले, तिथे तुम्ही व्हाईट बारीक बारीक दिसते ते सगळे रोपवे आहेत। त्या रोपवेने तुम्हाला तिकडे जावं लागतं। त्याची तिकीट जवळजवळ इंडियन 3,000 रुपये असते। जर तुम्ही त्यात लंच घेतला तर तुम्हाला ते जवळ 4,500 रुपये पडते आणि विदाऊट जर लंच तुम्ही घेतली तिकीट तर ती 3,000पर्यंत जाते। तर तुम्हाला रोपवेने ते घेऊन जातात। जवळजवळ रोपवेची जर्नी हे 35-40 मिनिटाची आहे। आता आपण पोचलो तिकडे, आता जवळजवळ त्या जवळच आला। हे आहे त्यांचं मेन एंट्रन्स गेट। इथं आम्हाला आता आपला ग्रॅबवाला सोडेल, त्यानंतर आपण आज जाणार आहोत। तिथं जाऊन आपली तिकीट काउंटरवरती आपली तिकीट कलेक्ट करू आपण आणि त्याच्यानंतर मग कसं पुढे जायचं आहे ही जर्नी तुम्हाला तिथे। हे गेट आहे त्यांचं, ह्या गेटवरनं तुम्हाला आतमध्ये एंट्री आहे। हे बघा, हे बाहेरचं दृश्य आहे। इथे बरेचसे टुरिस्ट वगैरे गाड्या वगैरे येतात, ते तुम्हाला बाहेर ड्रॉप करतात। ग्रुपमध्ये येतात लोक, काही कपलमध्ये येतात किंवा काही सोलोमध्ये येतात। आता हे काउंटर आहे, पुढे आपण आता चाललो। या काउंटरवरती बरेचसे 2-3 काउंटर आहेत असे, तिथं तुम्हाला आज गर्दी नाही एवढी, तर आपण जाऊया आता। जवळजवळ 3,000 रुपयामध्ये 3,000 रुपये तिकीट पडलेली आहे। आता हे आपण कलेक्ट करू। हे मेन गेट आहे, इथून तुम्हाला आज जाता येते। इथून तुमची जर्नी सुरू होते बाना हिलची। इथून पुढे तुम्हाला जाता येतं आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे। मोठं हिल स्टेशन आहे। तुम्ही जसं वाटतं की तुम्ही स्वित्झर्लंडमध्येच आला। जसं तुम्ही वरती जाल आता फॉग येत राहतो, एक धुकं येत राहतं आणि खूप सुंदर वातावरण आहे। एवढी मोठं त्यांनी बनवलं ना की बघण्यासारखं आहे। आणि जो दानांगमध्ये आला आणि बाना हिलला नाही आला तर बघण्यासारखं काही बघितलं नाही असं आहे। तर बरेच लोक बाना हिलला आवर्जून येतात आणि इथली जर्नी करतात, इथला एक्सपिरियन्स घेतात। खूप मजा येते। कधी तुम्ही आलात तर फॅमिलीशी आहे, मी सोलो आलो आहे आणि एवढे मला बँकॉकवरनं मी व्हिएतनामला आलो, एवढी स्वस्त तिकीट मिळाली मला। 2,500 रुपये तुम्ही हॉचिमिन सिटीला येऊ शकता। हॉचिमिन सिटीवरनं तुम्ही दनांगला येऊ शकता। हॉचिमिन सिटीचं कसं आहे, तुम्ही मेन सिटी आहे हॉचिमिन सिटी आणि तिथली तिकीट 2,500मध्ये मला मिळालेली आहे। ती तिकीट मी रात्री तिथून कनेक्टेड फ्लाईट घेऊन मी दनांगला आलो आहे, कारण दनांगवरनं परत मला होयानला जायचं आहे। होयानवरनं मी तिकडे जातो। ही आता मी तिचं पुढचं तुम्हाला सांगत नाही काही, त्याचा व्हिडिओ माझा पुढचा येणार। हे बघा, हे किती छान सिलिंग्स वगैरे POP किती छान बनवलं आहे, डेकोरेटेड केलेलं आहे। आणि इथून पुढे तुम्हाला स्टेअरकेस आहेत, त्या स्टेअरकेसनी वरती तुम्हाला स्केटिंगनी वरती जाता येतं। हे आता लोक चालले आहेत बघा, आम्ही पण आता तिकडं जाणार आहेत। तर ही माझ्याबरोबर आहे, ही कोलकाताची मैत्रीण आहे, तीसुद्धा माझ्याबरोबर आहे। आम्ही दोघं मिळून आता वरती चाललो, एक्सप्लोअर करणार आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। तर इथं आतमध्ये जाताना तुम्हाला असे डेकोरेट भरपूर काय काय केलेले आहेत। मच्छालय आहे, समोर हाऊत केलेलं आहे, तिथं मच्छी असतात खूप सारी आणि मजा येते जर्नी करायला। तर व्हिडिओ पाहत राहा। पुढे तुम्ही जसं आतमध्ये एंट्री करता तसंच तुम्हाला तिथे सगळे शॉपिंग सेंटर्स, तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर ह्यासुद्धा तिथं गोष्टी अवेलेबल आहेत। तर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला सगळे शॉप्स वगैरे दिसतील आणि तिथली लोक एवढी प्रेमळ आहेत। हे बघा, हे एवढी प्रेमळ लोक आहेत ना की नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतं आणि नेहमी तुम्हाला चांगलं एंटरटेन करणार। ते तुम्हाला बाहेरच्या जरी कंट्रीमधून आले तर तुम्हाला ते नेहमीच चांगलं गाईड करणार आहेत आणि खूप छान लोक आहेत हे व्हिएतनामची आणि प्रेमळ लोक आहेत। तर आपण आता चाललो आहे पुढे। पहा, हे बघा भरपूर शॉप्स आणि ब्रँडेड सगळे शॉप्स आहेत सगळे पुढे आणि हे जात राहत। आपण चाललो आहे आता कुठं रोपवेला चाललो आहे। जसं रोपवे येईल तिथं आपण हे बघा, इथं गिफ्टचं पण आहे, कॉफीचे आहेत। इथे कॉफी बहुत फेमस आहे। ही कॉफीचे सगळे शॉप्स आहेत इथे। इथली कॉफी भरपूर प्रकारची बनवली जाते कॉफी। ते माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता फक्त बाना हिलचंच इंट्रोडक्शन देणार आहे आणि जसं पुढचा माझा व्हिडिओ येईल ते भरपूर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ। आणि व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा
आणि बेल बटन दाबायला विसरू नका, कारण की माझे चांगले व्हिडिओ आणि नवीन व्हिडिओ पुढे येणार आहे, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हाय, हाव आर यू? बाय. सीन चाव ना. ठीक है, दिस इज ओके ओके. सीन चाव. ये रोपवे का है. बाय बाय. थैंक यू. आप कोई भी दिक्कत आई तो फोन कीजिए. इंडिया का देता. हाँ. अब यहाँ पे टिकट काउंटर है, यहाँ से रोपवे है. ये लेफ्ट मारा तो यहाँ पे रोपवे आता है. लेफ्ट टर्न मारना है तो लेफ्ट टर्न मारे तो रोपवे आता है. अभी दिख जाएगा आपको रोपवे. मैं जैसे ही लेफ्ट टर्न मारूंगा, ये देखो, ये आई, देखो देखो देखो, बड़ी बड़ी कितनी बड़ी है, देखो सन वर्ल्ड लिखा है इसमें, बाना हिल. देखिए आप, वेरी नाइस यार, दिल खुश हो गया देख के यार. हेलो हेलो, सिंह चाव. ये देखो हम हमारे तुम्हाला जवळजवळ दनांगवरनं बाना हिलला जायला एक 450 रुपये इंडियन करन्सी लागतात आणि यायला 450 रुपये, म्हणजे 900 रुपये म्हणजे तुमची ट्रिप होते. ही तुमची ग्रॅब बुक बाईकवरती केली जाते. जर तुम्ही 2-4 जण जास्त आहात, ग्रुपमध्ये आहात, तर तुम्ही ग्रॅब टॅक्सी बुक करता. त्याची फेअर थोडा महाग आहे, 1600-1700 रुपये पडतात जायला आणि यायला, म्हणजे 3000-3500 रुपये लागतील. तर आता आपण निघालोय. रोपवेमधनं जवळजवळ अर्धा प्रवास केलेला आहे आणि आता आपण पोहोचणारच आहे. थोड्या वेळात आपण रोपवेच्या वरती एंडला जाणार आहे. तिथून आपण मग पुढे बाना हिलला आतमध्ये एंट्री करणार आहोत. तर ही खूप सुंदर आहे बघा, किती वरती आहे आणि एवढं छान वाटतंय ना मला की मी सगळं काय विसरून गेलो या वातावरणाने इकडे, आणि मजा वाटते. बरंच काही नवीन बघायला मिळालं इकडे मला, आणि हे मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. हे बघा, हे आता आम्ही वरती पोचलेलो आहे रोपवेनी. इकडे आमचं बघा, हे सनवर्ल्डची आमची रोपवे इकडे पोचली. आता आम्ही इथून खाली उतरतोय. इथून आम्ही आता खाली उतरलेलो आहे. हे बघा, एवढे असतात आणि खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आणि एवढी मोठी मी रोपवे कधी कुठं पाहिलीच नाही. ती आज जगातली सर्वात मोठी रोपवे इकडेच आहे, बाना हिलला. तर आता हे आपण पुढे